आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराथी दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,049 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21%हून अधिक आहे. त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000हून अधिक मतदार BLOना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36 लाखांपेक्षा जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31%हून अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतरसुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000हून अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. UCI रोल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032च्या आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे.
नवी दिल्लीतल्या पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं, ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025चे अर्जुन पुरस्कार जाहीर केले. ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टियोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुशा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 मध्ये सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराथी, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.